काय कीर्तन असतं ना हेच तुम्हाला माहित नाही. कीर्तनकारांनी आपलं 2 तास भरायचे आणि आपलं पाकिट खिशात घालायचं आणि निघायचं दुसऱ्या गावाला. तुम्ही आपलं काय नाही, उठायचं, घरात असतं आपलं काहीतरी, आपलं सासू सुनला सासू, आता बाई मी जाते कीर्तनाला, बसते जाऊन तिकडे शेजारणी बरोबर, कीर्तनकार आपला बोंबालतोय, आम्ही इकडे आपली मैत्रिणीबरोबर बोलते. कधी आपल्यामध्ये फरक, कधी आपल्या जीवनात, कधी आपल्या संसारात काहीतरी चांगला बदल घडणार, कधी घडणार? त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. आम्हाला ऐकायची सवयच नाही. काय ऐकायची सवय नाही तर चांगलं ऐकायला मिळत नाही. कीर्तनकार हसवणारा आहे का? कसला पाहिजे कीर्तनकार? आता घरात त्या टीव्ही मध्ये काही कमी हसवणारे येतात का? तरी इथं पण या गादीव नारदांचे हसवणारच पाहिजे. आणि मग शेवटी घरात पण हस, कीर्तनात पण हस. मग आपल्या संसाराचं ते तुम्ही म्हणा विठाल विठाल. असं करून घ्यायचं नसेल संसारात आणि आपल्या जीवनात, आपल्या सर्वांच्या जीवनात, तर सद्गुरु सारिखा हसता पाठी राखा. सद्गुरु वाचोनी सापडेना लोहाचे कनक होये, हे सामर्थ्य परिशीच आहे. काल मी उदाहरण दिलं ना की अमृत जर 2 थेंब मृत माणसाच्या तोंडात पडले ना, मृत माणसाच्या, तर तो जिवंत होतो म्हणे. कशाचे? अमृताचे. काय सांगतोय लक्षात येते तुमच्या? लोखंडाला परिस्पर्श झाला ना तर त्या लोखंडाचं सोनं होतं असं म्हणतात. बघा मी काय सांगतो, अगदी त्याचप्रमाणे सद्गुरूंच्या विचारांचा, सद्गुरूंच्या ज्ञानाचा, सद्गुरूंच्या मार्गदर्शनाचा जर आपल्याला स्पर्श झाला ना तर माणसातला देव जागा होतो. विठाला विठाला. आणि याच्यासाठी आपल्याला संत संग पाहिजे. आता तुम्ही म्हणाला संत संघाला संत कुठं आहेत आणि सद्गुरू कुठं आहेत? म्हणून आम्ही तुम्हाला सांगितलं की या बाजूला इथं जे टेबलवर जे ग्रंथ आहेत ना तेच संत आहेत. त्याच्यामध्ये, त्या ग्रंथामध्ये संत नामदेव महाराज आहेत. ऐकावं जरा. ओ भाऊ ऐका ना, काय ते? त्या ग्रंथांमध्ये तुकोबाराय आहेत, त्या ग्रंथांमध्ये ज्ञानेश्वर माऊली आहेत, त्या ग्रंथांमध्ये भगवान श्रीकृष्णाची भगवद्गीता आहे, त्या ग्रंथामध्ये हरिपाठ आहे. आणि हे सगळं असून आपण जीवन कसं सुलभतेनं, सुखाचं, आनंदाचं जगावं याचं मार्गदर्शन पण त्या ग्रंथामध्ये आहे. मग याच्यासाठी तो संघ, मग नामदेवरायांपासून, ज्ञानेश्वर माऊलींपासून, तुकोबारायांपासून आणि सद्गुरूंपासून सगळ्यांचा संघ आपल्या जीवनात घडावा, याच्यासाठी हे टेबलावर ग्रंथ आणलेले आहेत. कारण या कलियुगामध्ये संत नामदेव महाराज म्हणतात, या कलियुगामध्ये जर थोर कोण असेल तर साधू म्हणजे सद्गुरू थोर आहेत. साधू म्हणजे सद्गुरू थोर आहेत. हे या अभंगातल्या दुसऱ्या चरणात सांगतात. साधू थोर जाना, साधू थोर, साधू थोर, साधू थोर. शब्दाचा अर्थ 6 जे विकार आहेत, ज्या 6 प्रेरणा आहेत, त्या प्रेरणांचं रूपांतर विकारात झालं, त्या 6 जो आधू करतो तो साधू. सहज असणारा देव सहज कसा प्राप्त करायचा हे सहज शिकवितात ते खरे सद्गुरू.
ओ महाराज ते कोण खरे? अरे सद्गुरू कांदिवलीला गेला का काय? सहज असणारा देव सहज कसा प्राप्त करायचा हे सहज शिकवितात ते खरे सद्गुरू. देव कसा आहे? सहज आहे. आता सहज असणाऱ्या देवाला प्राप्त करायचं असेल तर पहिल्या 6 आदू केलं पाहिजे. ते बळवतात, त्या प्रेरणा आहेत ना त्या बळवतात. त्या कोणत्या प्रेरणा? काम, क्रोध, मोह, मोह, मद आणि मत्सर या प्रेरणा बळवतात. त्या बळवू नयेत म्हणजे वाढू नयेत म्हणून त्यांना प्रमाणात जे ठेवतात ना ते साधू म्हणजे सद्गुरू. आणि असे सद्गुरू या कलियुगामध्ये थोर आहेत म्हणजे श्रेष्ठ आहेत. या कलियुगामध्ये आपल्याला जीवन जगण्याची कला, जीवन जगण्याची विद्या शिकवायला कोण पाहिजे? सद्गुरू पाहिजे. या कलियुगामध्ये आपण म्हणतो काय बाई करायचं, काय बाबा करायचं. कलियुगासारखं वाईट युग नाही. कलियुग आलं, कलियुग आलं, कलियुग आलं. त्या कलियुगाच्या नावानं सगळेजण कोळसा उघडत असतात, कोळसा उघडत असतात. कलियुग वाईट, कलियुग. सद्गुरू श्री वामनराव पै सांगतात कलियुग वाईट नाही. ते वाईट कुणाला? या युगामध्ये ज्यांनी जीवन जगण्याची कला आत्मसात केली नाही त्यांना वाईट आहे. या युगामध्ये जीवन जगण्याची कला जशी पखवाजांनी पखवाजाची कला आत्मसात केली, जशी आमच्या या बालवाडकऱ्यांनी टाळ वाजवता 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 कला आहे. ते काय कुणाला तुम्हाला आम्हाला नाही जमणार. ते एकदा सगळीकडे इकडं ना तर इकडंच, परत इकडं तर इकडं. आपण काय करू? ते इकडं तर आपण इकडं आणि ते इकडं तर आपण इकडं. ही कला आहे. जशी ही कला आहे तशी ही कला आहे, तशीच ही कला आहे. हे गायनाचार्य कला आहे. सगळी कला आहे. सगळ्या कला आपण आत्मसात करतो. पण ज्याच्या ज्या सगळ्या कला ज्याच्यासाठी आत्मसात करतो ना तीच कला आत्मसात करायचं आपण विसरतो. ती कोणती कला? सगळ्या कलांची आई की जी कला पहिली आत्मसात करायला पाहिजे ती म्हणजे जीवन जगण्याची कला. जीवन जगण्याची कला, जीवन जगण्याची कला, जीवन जगण्याची कला, बाई जीवन जगण्याची कला. आणि ही कुठं शिकवतात? कुठं शिकवतात? ही शिकवतात जेजुरीला. अरे जीवन जगण्याची कला जे शिकवतात ते संत, जीवन जगण्याची कला जे शिकवतात ते सद्गुरू श्री वामनराव पै. ही कला युनिव्हर्सिटी नाही, कुठं क्लासेस नाही, कुठं युनिव्हर्सिटी कुठं कॉलेजेस नाही. त्याच्यासाठी आमच्या या 35 लोकांना कुठून यावं लागलं? मुंबईवरनं 300-350 किलोमीटर. भाऊ मी तुम्हाला हात जोडून सांगेन त्या प्रत्येक मुलाला सद्गुरू वामनराव पैंचा ज्ञानेशांचा संदेश या नावाचा किंवा नामाचा नंदादीप या नावाचं एक पुस्तक तुमच्या पैशाने घ्या, तुमच्या स्वतःच्या पैशाने घ्या. नंतर यांच्या आई बापांकडून घ्या मिळालं तर, नाही तर आम्ही मंडळी आहेच तुम्हाला मदत करायला. पण या मुलांना या सगळ्या कला शिकवत असताना गायनाचार्य झाला, पखवाजवादक झाला, कीर्तनकार झाला. अरे पण कीर्तनकाराला संसार पण आहे ना. नाही म्हणजे तो बाल ब्रह्मचारी आहे, त्याच्याबद्दल तर काही बोलायलाच नको. मी का सांगतोय? संत श्रेष्ठ नामदेव ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाड्यातल्या पहिल्या अभंगातल्या 3ऱ्या चरणात सांगितलं कुणीही बाल ब्रह्मचारी राहू नका. मग काय सांगितलं? असोनी संसारी जीवे वेगू, असोनी संसारी जीवे वेगू.
काय विचार करतो संसारात माणसं, भाई त्या साधूचं किती बरं, ती साध्वीचं किती बरं आहे. कोणाची भांडी कशाला लागत नाहीत, नवऱ्याच्या मागं लागावं लागत नाही, पुढं चालावं लागत नाही. ती साध्वी बाई किती. म्हणून काही आपल्या समाजातून सुद्धा साध्वी बनायला, साधू बनायला लागतात. तुम्हाला सांगतो, हे साध्वी बनण्यासाठी आणि साधू म्हणजे आता जे तथाकथित साधू जे तसले बनण्यासाठी आपला जन्म नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, आसोनी संसारी जिभे वेगू करी आणि वेदशास्त्र उभारी बाया सदा. संसारात राहा आणि सद्गुरु श्री वामनराव पैंकडून जीवन जगण्याची कला आत्मसात करा. त्यासाठी या टेबलवरचे अमृत मंथन, तुझ्या जीवनाचे शिल्पकार, दृष्टी, ज्ञानेशांचा संदेश, नामाचा नंदादीप, प्रश्न उत्तरे अशी एकापेक्षा एक सरस ग्रंथ घ्या आणि आपल्या घरी जा आणि त्याचं वाचन करा, पारायण करा. त्याचं पारायण केलं तर तुम्हाला नारायणाची एक दिवस ओळख होईल आणि खऱ्या अर्थानं या कलियुगामध्ये आपण खरे कलावंत व्हाल. संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे म्हणजे चांगल्या संगतीचं सुख काय सांगू. कारण संगत धरण्यात माणसाने सदैव सावध असले पाहिजे. सद्गुरु श्री वामनराव पै सांगतात, सत्याचा साक्षात्कार किंवा पूर्ण सत्यानाश करण्याचं सामर्थ्य कशात आहे? संगतीत आहे. संग तसा रंग, जशी संगती तशी मती आणि जशी मती तशी जीवनाला गती प्राप्त होते. जशी संगती तशी मती आणि जशी मती तशी जीवनाला काय प्राप्त होते? गती प्राप्त होते. जर आपल्याला ऊर्ध्व गतीला जायचं असेल तर सद्गुरु श्री वामनराव पैंच्या ग्रंथांची संगत, सद्गुरु श्री वामनराव पैंच्या विचारांची संगत म्हणजे थोडक्यात संतांच्या संगतीत आपण असलं पाहिजे. आणि आपल्याला जर अधोगतीला जायचं असेल
तर वाईट संगत धरायला हरकत नाही. म्हणून आपल्या जीवनाचा सर्वात महत्वाचा भाग बघा तिकडं त्या सगळ्या पाठीमागं बसलेल्या आहेत ना, त्या इकडं बघत्यात तिकडं बघत्यात, जणू घोडं सुटल्यात, तिकडं गाढवं सुटल्यात, तिकडून कुत्री सुटल्यात. काय मागं बघता कुठे तुम्ही? सगळी मागची माणसं तिकडं बघतात तिकडं बघतात. अरे तुम्ही कीर्तनाला बसला का कुठे बसला? कुठं असले श्रोते मला महाराष्ट्रात भेटले नाहीत, एवढे भारी श्रोते. विठाला विठाला इथं उभी राहिलेले जे आमचे ग्राम इकडच्या परिसरातली मंडळी आहेत त्यांना ती पण अशी बघतात. त्या मुलांना बाबा बसवलं पाहिजे खाली. व्यत्यय येतो, विक्षेप होतो. हा जो विषय चाललेला आहे त्या विषयाला बरं का, ते बघा तो मुलगा पळतोच आहे, तो बघा तो पळतोय, तो पळतोच आहे, त्याचं सगळं घरदार पळतंय. कोणाचा आहे तो? ए बाळा कोण काय बस ना खाली. हा तो पळतोय, बसणाऱ्यांना पण पळवतोय. आणि ही सगळी मागं उभी राहिलेली आहेत ना, कोण त्यांना काय बोलत नाहीत. ते काय नाही सा तुम्ही पळा, आम्ही पण बसतो, बघतो तुम्हाला पण पळलेले. अरे कीर्तनाला आपण, कीर्तन हे काय? कीर्तनचा अंग, कीर्तनचा अंग होय अंग हरिरूप. आपलं जे अंग आहे ना हे हरिरूप करण्याचं, ईश्वर रूप करण्याचं, देवरूप करण्याचं, संतरूप करण्याचं सामर्थ्य आहे कीर्तनात आहे. हे कधी आपलं हरिरूप होणार? ते बघा ती दोन मुलं अजून पळतातच आहेत. आणि मी तुम्हाला काय सांगतो लक्षात ठेवा, आपल्या आयुष्यामध्ये ज्याची संगत आपल्याला पाहिजे त्याची संगत आपल्याला कधी मिळणार? आपलं पळणं थांबलं तर. आमच्या पण मुंबईला लहान लहान मुलं बसतात ना प्रवचनाला, कीर्तनाला, त्यांचे आई वडील त्यांना घेऊन बसतात. ही आमची इथं मुलं, आता ही पण मुलं बसलीत ना, टाळ्या वाजवा या मुलांसाठी. आणि ही पण मुलंच आहेत ना, ही पण मुलंच आहेत ना. आता पहिली ते त्याला का पळावं वाटत नाही? अजून ती पळतातच. तिथं कोण आहे? तिथं आई आहे का त्याची? त्याची आई आहे तिथं? कोण आहे? कोण आहे तिथं त्या मुलांची? ते काय बोलतच नाही. कोण आहे? आई आहे? तुम्ही या ना इकडं, इथं मैदानात या ना त्यांना घेऊन. अहो आई तुम्ही लक्षात घ्या, तुमच्या लक्षात येते का? मला काय त्याच्यावर मला प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला मी बघतोय ना, कुणाचं लक्ष नाही भाऊ. काल पण मी कीर्तन केलं आणि आज पण मी इथं करतोय. फरक हा असतो, फरक लक्षात ठेवा. मनुष्य देहाचे ज्ञाने आणि सच्चिदानंद पदवी घेणे. माणसाचा जन्म स्वतः जर सुखी व्हायचा असेल तर इतरांना सुखी करण्यासाठी माणसाचा जन्म आहे. इतरांना आनंद देण्यासाठी माणसाचा जन्म आहे. आपण जे इतरांना सुख किंवा आनंद देतो तेच सुख किंवा तोच आनंद आपल्याला परत सहस्त्रपटीनं मल्टीप्लाइड, मॅग्निफाईड परत येतो. आणि म्हणून सद्गुरू कशासाठी? जयाशी मोक्ष व्हावा त्याने सद्गुरू सेवावा, आणि सद्गुरू विना मोक्ष पावावा हे कल्पांती न घडे. हे जर आपल्या जीवनामध्ये जर घडवायचं असेल तर सद्गुरूंनी लिहिलेला परमेश्वर हा ग्रंथ आपण वाचला पाहिजे. वाटतं ना आपली मुलं आपल्या कक्षेत असावीत, आपल्या घरातली मंडळी सुखी समाधानी आनंदी असावीत, तर हा परमेश्वर ग्रंथ वाचा. आणि मी आमच्या या महाराजांना सांगितलं ना की तुमच्यासह आपल्या मुलांनी, आपल्या विद्यार्थ्यांनी कोणता ग्रंथ वाचावा, तर हरिपाठावर जगात एवढं सुलभ आणि स्पष्ट हरिपाठावर केलेलं भाष्य हे म्हणजे सद्गुरू श्री वामनरावांचा ज्ञानेशांचा संदेश आहे. जगात पहिला ग्रंथ असा आहे. या ग्रंथाच्या प्रति 10,000 नाही, 1,00,000 नाही, 25 लाखाच्या वर या प्रति संपलेल्या आहेत. या ग्रंथाच्या 25 लाखाच्या वर. मी या कीर्तनासाठी उभा जो राहिलो ना, तो हा ग्रंथ वाचून. आणि माझा मुलगा माझ्या सोबत इथं आलेला आहे. इकडे ज्यांनी कॅमेरा लावलाय तो दिल्लीवरून आला, सांगतोच आता तुम्हाला, नव्हतो सांगणार. तो माझा मुलगा या कीर्तनासाठी दिल्लीवरून, तो स्वतः आमचे चिरंजीव MBBS MD डॉक्टर आहेत. तो हा तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हा ग्रंथ वाचून काय सांगतोय लक्षात ठेवा.
या 3 ग्रंथांचं वाचन ज्यांना करायचं, ज्यांना मुलं आपली घडवायच्या, इथं बसलेल्या माता थोडं वाईट वाटलं असेल, पण जसं जिजाबाईनं शिवाजीला घडवलं, दासीचं दूध नाही पाजलं तिला. आपण तर दासीचं सोडा पिशवीतलं दूध पाजतो. लहानपणीच त्या पिशवीतलं दूध त्या बाटलीत ओतायचं आणि त्याच्या पोटावर ठेवायची बाटली. तो बाटली घेतो, भूक लागली की बाटली, तो बाटली पीत 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 लहानाचा मोठा होतो आणि मोठा झाला आणि बाटली प्यायला लागला. काय बाई पोर हाताबाहेर गेली, काय बाई पोर हाताबाहेर गेली का हातात त्यांच्या बाटली तुम्ही दिली? नाही म्हणते आईला दूधच नाही. कुठं गेलं? पूर्वी 15-20 वर्षापूर्वी चांगलं दूध आयांना होतं, आताच्या मम्म्यांचं दूध गेलं कुठं? विचार करा. जी आई होणारी आता झाल्यांचं सोडून द्या, आपलं दूध ज्या आया मम्म्या पाजणार नाहीत ना, त्यांना शेवटी वृद्धाश्रम एवढं लक्षात ठेवा. पावले चालती पंढरीची नाही, वृद्धाश्रमाची वाट. मग तिथं आपलं राहायचं, ताट पुढं सारखं असं वरण टाकलं, वाढायचं आणि खायचं. मी का सांगतोय? मुलांना जर घडवायचं असेल जर मुलांना आपल्याला वृद्धाश्रमात पाठवायचं नसेल तर उत्तर तुमच्या अनोत्तरित प्रश्नांची हे पुस्तक तुम्ही जरूर वाचा. मुलांना पण वाचा, ऐकावा. त्याच्यात सगळं लिहिलेलं आहे की मुलांना आपण कसं वाढवावं, मुलांवर कसं प्रेम करावं, मुलांना काय खाऊ घालावं, मुलांच्या समोर आपण काय खावं, मुलांना काय बोलायला लावावं, मुलांच्या समोर आपण काय बोलावं, सगळं ह्याच्यात लिहिलेलं आहे. वाचून बघा. आम्हाला वाचायला वेळ कुठे आहे महाराज? मग काय खिचडी खायला वेळ आहे का? अरे जो वाचेल तो वाचेल, बरोबर ना? आम्ही रिटायर झाले वाचू. आता इथं रिटायर झालेली बसलेले, रिटायर झालेले ते म्हणतात आम्ही रिटायर्ड झालो हो, पण टायर्ड कुठं झालो? म्हणजे आम्ही रिटायर झालो पण म्हातारे कुठं झालो? आणि त्याला म्हटलं तुम्ही म्हातारे झालात आता, म्हातारे, आता जरा पुस्तक वगैरे वाचा या. नाही म्हणले, तसं आम्ही जरी वयाने म्हातारा झाला असलो तरी अजून काठी हातात कुठं घेतली घ्या. जो हितली मंडळी नाही, ही सगळी मंडळी चांगली मंडळी आहे, ही सगळी चांगली आहे, तिथं ही सगळी बसलेली सगळी चांगली आहेत. पण असे काही वयस्कर आहेत काठीवर जासपर्यंत काय हातात काठी घेतात. म्हणजे काय ग्रंथ कधी वाचणार मग आपण? ही पुस्तकं लिहिली सद्गुरू वामनराव पैंनी किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, तुकाराम महाराजांनी गाथा लिहिली. कशासाठी लिहिली? लाल कपड्यात बांधून आबीर लावायला लिहिलं. आणि म्हणून मी सातत्यानं सांगतो की सद्गुरू वाचोनी सापडेना सोय आणि धरावे ते पाय. संतांची भाषा तुम्हाला कळावी असं वाटत असेल तर अशा सद्गुरूंचं मार्गदर्शन जोपर्यंत आपल्याला मिळत नाही तोपर्यंत संतांची भाषा कळणार नाही. म्हणून सांगितलं गुरु तेथे ज्ञान. गुरु 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 आम्ही केला की गुरु, आम्ही केला की गुरु. अरे म्हणलं तुम्ही गुरु केला पण सद्गुरू नाही केला? नाही म्हणले, आमच्या गुरुनं सांगितलं एक गुरु केला की दुसरा करायचा नाही. अरे गुरु दत्तात्रयांनी 24 गुरु केले. बरं गुरु केला म्हणजे काय केलं? काय नाही म्हणले, माळा घातली. कोण म्हणतो दोरा बांधला, कोण म्हणतो कानात मंत्र सांगितला. बरं म्हटले, एक जणांना विचारलं काय केलं गुरु केला म्हणजे? हे बघा ते 3 जण फिरते तसे, बसलोस का खाली? मोठ्याने सांगून कळत नाही त्यांना. ते म्हणले काय 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 केलं महाराज? कान फुकला. कान फुकला. आता कान फुकला त्या गुरुनं का कानात फुकला? कानात काय मंत्र दिला? तो म्हणतो त्यानं सांगितलंय सांगायचा नाही. म्हणजे जो मंत्र दिला ना तो ज्याच्या कानात दिला त्यालाच कळला नाही. जो मंत्र देतो त्याच्यानंतर मोठ्यानं सांगतो त्याला कळलं असं, मी तुला सांगितलेला मंत्र बायकोला सुद्धा सांगायचा नाही. आपल्याला काय दिला हो मंत्र? रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. रामकृष्ण हरी म्हणा, नाहीतर काय सांगितलं तुकोबारायांनी? विठ्ठल विठ्ठल म्हणा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा. आंदोलीकर
सर्व काळ अंडरलाईन. आम्ही म्हणले म्हणतो की किती म्हणता? म्हणले आम्ही म्हणतो. आपण किती म्हणता? आता घड्याळ लावतो कशाला? म्हणतो घड्याकडे बघतो, म्हणतो घड्याकडे बघतो. काय काय जण म्हणतात आम्ही 1 लक्ष मंत्र केला, 11 लक्ष केला. किती लक्ष आपण तो मंत्र जपला याच्यापेक्षा त्या जपताना त्या मंत्रात किती लक्ष होतं? त्या मंत्रात मंत्र जपताना किती लक्ष होतं? याही पेक्षा सद्गुरू वामनराव पै सांगतात, ज्या मंत्राचा जप करतोस त्याच्याकडे किती लक्ष होतं, त्याच्यापेक्षा ज्याचा जप करतोस त्या अलक्षाकडे किती लक्ष होतं याला अधिक महत्व आहे. आणि म्हणून संत कबीर म्हणतात, राम नाम सब कोई कहे ठक ठाकुर और चोर, जिस नाम से प्रल्हाद और ध्रुव तरे ओ नाम कूच. हे कोण सांगतात? हे संत कबीर सांगतात. कारण ते कोण होते? सद्गुरू होते. आणि म्हणून या अभंगातल्या 3ऱ्या चरणामध्ये नामदेवराय काय सांगतात? इह लोकी तोची सर्व इहलोकी तोची सर्वाभूती सम. आणि शरीराचा भ्रम नेणे कदा. एकदा का सद्गुरूंचं मार्गदर्शन झालं की जिथं आपण पाहू तिथं समदृष्टी निर्माण होते. आपल्याला कोणाचं शरीर दिसण्यापेक्षा, त्या देह दिसण्यापेक्षा तिथं आपल्याला देव दिसू लागतो. म्हणून विश्वरूपानं समोर आहे. सद्गुरू श्री वामनराव पै देवाची ओळख करून देताना सांगतात, तो विश्वरूपानं समोर आहे, शरीर रूपानं जवळ आहे आणि सच्चिदानंद रूपानं आपल्या हृदयात आहे. तैसा हृदयामध्ये मी राम म्हणा ना, असता सर्व सुखाचा आराम आणि की भ्रांताशी सर्व काम विषयावरी. काय म्हणतात? काय कुणाला काय कळत नाही, कुणी काय नीट ऐकत नाही आणि ऐकलं तर कोण काय ध्यानात ठेवत नाही. फक्त आपलं कीर्तन चांगलं झालं. बुवाचा काय बुवा मागवले होते हो. ते आता ते ह्यानं मागवतात ना, कशाने हो? आणि काय म्हणतात त्याला? ॲमेझॉन न मागवला बर्गर. ॲमेझॉन तसं बुवा आता मागवतात. मी काय सांगतो जरा लक्षात घ्या. काय संत सांगतात, का कमल कंदानी दरदुरी. जाता जाता सांगून जातो, ऐकलं तर ऐका, नाही तर कोणतरी ऐकतच आहे. का कमल कंदानी दरदुरी नांदवणूक एकची घरी परी परागू सेविजे भ्रमरी येरा चिकलची उरे. निदैवाच्या परिवरी लोया रुतलिया आहाती सहस्त्रवरी हरितेत बैसोनी उपवास करी का दरिद्री जी. तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा राम ही भ्रांताशी सर्व काम विषयावरी. माझ्या मातानो, जसा श्रोता ना तसा वक्ता. श्रोते विनो हे वक्ता. किती वक्ता पंडित असला ना, आणि जर श्रोते त्या अधिकाराचे नसतील, अधिकार तैसा करू उपदेश आणि साहे ओझे त्यास तैसे देऊ. म्हणून ओझ अशाच्या डोक्यावर असं दिलं पाहिजे की त्याला जाईल एवढं. मला तुमची कॅपॅसिटी कळली, त्यामुळे तुमच्या डोक्यावर एवढंच ओझं ठेवतो की पहिली गोष्ट लक्षात ठेवा की परमेश्वराला पाहण्यासाठी कुठं दुनियेत जाऊ नका. समोरून येणारी प्रत्येक व्यक्ती
ही परमेश्वराची जिवंत मूर्ती आहे. समोरून येणारी प्रत्येक व्यक्ती देह ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल आणि नांदतो केवळ पांडुरंग. मंडळी, म्हणून पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. प्रत्येक व्यक्ती, मग ती स्त्री असू देत किंवा पुरुष असू देत, ती देवाची साक्षात जिवंत मूर्ती आहे. आता काय अवघड आहे का? आता तुम्ही मला सांगा, समोरून येणारी प्रत्येक व्यक्ती देवाची जिवंत मूर्ती आहे म्हटल्यानंतर त्याला पूर्वी बघा लोक येणाऱ्या व्यक्तीला राम राम घालायचे. राम राम बोला ना. जर नाही बोलले तर काय म्हणायचे? पूर्वीची लोक मंदिरात आले म्हणजे किती वेळा म्हणायचे राम राम. नंतर एखादा आला राम 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 त्याला म्हणते पहिला मंदिरातनं बाहेर काढा. जरा हा काय करून आलेला आहे, घेऊन लावून आलेला आहे. ही भाषा बरोबर पलटनची ही बरोबर. मी घेऊन आलो तो म्हणतात हा, किंवा तो म्हणला राम वाचला, असंही नाही चालत. काय पूर्वजांनी संतांनी आपल्या परंपरा घालून ठेवली. किती वेळा म्हणायला पाहिजे? दोनच. राम राम. महाराज मला तुम्ही सांगा, सो दोनच वेळा राम राम का म्हणायचं, 3 वेळा का नाही म्हणायचं? 2 अक्षर आहेत म्हणून. अजून कोण सांगताय? 2च वेळा राम राम का म्हणायचं? काय माहित नाही म्हणून ते म्हणणं पण बंद पडत चाललंय. 2च वेळा राम राम का म्हणायचं? याचं कारण तुम्ही पण राम, मी पण राम, म्हणून 2 वेळा. आता आपण विठ्ठलाचे भक्त आहोत. आपण काय म्हणतो? विठ्ठल विठ्ठल. आपण काय म्हणतो? आपण पांडुरंगाचे भक्त ना. आपण काय म्हणायला पाहिजे? विठ्ठल विठ्ठल. म्हणजे तुम्ही पण विठ्ठल, मी पण विठ्ठल. आणि म्हणून संत सांगतात, विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा, विठ्ठल विठ्ठल कुणी म्हणा, आपण सगळ्यांनी म्हणायला पाहिजे. कारण विठ्ठल हे डिवाइंड नेम आहे. डिवाइंड नेम म्हणजे देवाचं नाव हे विठ्ठल आहे, म्हणून ते आपल्या विचारात असलं पाहिजे. डिवाइंड नेम इट्स डिवाइंड थॉट. म्हणून सद्गुरु श्री वामनराव पैंनी सांगितलं, जर शरीराचा भ्रम म्हणजे मी शरीर किंवा मी अमुक आणि तू तमुक हा भ्रम जर निघून जायचा असेल तर देवाला हाक मारताना काय म्हणलं पाहिजे? हे विठ्ठला, तू पण विठ्ठल, मी पण विठ्ठल. उद्यापासून सकाळी उठवताना एकमेकाला नावानं हाक मारायची. पाटील साहेब काय म्हणायचं? हे विठ्ठला या खाली आणि चहा करा आमच्यासाठी. तुम्ही करून बघा म्हणून बघा, तुम्ही करून बघा म्हणून बघा. चहा करणारी रोजच्या पेक्षा चहा कसा करते. पण म्हणायला काय पाहिजे? हे विठ्ठला या आणि चहा करा, मी उद्या सकाळी तुमच्या घरी आहे. काय म्हणताय हे मी बघणार. पाटील साहेब हे मी का सांगतोय? हे विठ्ठला, हे विठ्ठला, हे विठ्ठला असं आवाहन करा. आणि पुढे काय म्हणा? सर्वांना चांगली बुद्धी दे. मग तो विठ्ठल कुणाला पहिली बुद्धी देईल चांगली? कुणाला देईल ताई? अरे वा, तिच्यासाठी टाळ्या वाजवा. कारण जो सर्वांसाठी मागतो देव पहिला त्या मागणाऱ्याला देतो. ऍक्शन अँड रिएक्शन आर इक्वल अँड अपोजिट, मल्टीप्लाइड अँड मॅग्निफाइड. कळणारे लोक आहेत म्हणून आता हे वाक्य वापरलं. त्याच्या आधी मला ती सगळी पुढे मागची दिसत होती सगळी. आता जरा इथली बघतो. क्रिया तशी प्रतिक्रिया. ती प्रतिक्रिया होताना कशी होते? सहस्त्रपटीने होते, मल्टीप्लाइड. देवाला तुम्ही काय मागता? हे विठ्ठला सर्वांना चांगली आरोग्य दे, बुद्धी दे, आरोग्य दे. आपण जे कोरोनातून वाचलो ना त्याचं हे कारण आहे
आपण सर्वांबद्दल चांगलं बोलत आलो, सर्वांचं चांगलं चिंतत आलो, सर्वांचं चांगलं करत आलो, म्हणून आपण वाचलो. आता इथून पुढं आपण वाचलो म्हणजे आपले पुण्य संपलं. आता पुण्य वाढवायला पाहिजे ना, मग काय करायला पाहिजे? आजपासून काय करायला पाहिजे? ते पुण्य वाढवायला पाहिजे. त्यासाठी काय म्हणायला पाहिजे? हे विठ्ठला सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात ऐश्वर्यात दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे काय ह्याच्यातनं काय घाम गाळणार आहे का? आपले पैसे खर्च होणार आहेत का? हे किती म्हणायचं? सतत म्हणत राहायचं. तू म्हणाल आम्ही पोळ्या कधी करायच्या? पोळ्या करताना म्हणायचं हे विठ्ठला सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात टोपल्यात येईपर्यंत. वाढताना पण तेच म्हणा. तू म्हणाल हे तुम्ही कसं काय सांगता? आम्ही नाही सांगत, संत सांगतात. कामामध्ये काम, कामामध्ये काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम, कामामध्ये काम, हाताने करावे काम, मुखाने म्हणावे नाम, हृदयात ठेवावा राम, त्यातून जो मिळतो तो खरा आराम. कामामध्ये काम करा, आणि कामामध्ये काम करताना काय म्हणा? देवाचं नाम म्हणा. हे विठ्ठला सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात. कुणी म्हणा माणूस म्हणून जो कोण आहे ना त्या प्रत्येकानं म्हणा. माणूस म्हणून या इकडच्या लोकांना वाटेल महाराज ह्यांनाच सांगताय, म्हणजे चपात्या करताना ह्यांनीच म्हणायचं, कुकर लावताना ह्यांनीच म्हणायचं, जेवण वाढताना ह्यांनीच म्हणायचं, स्वयंपाक भांडी घासताना. आम्ही काय करायचं? आम्ही एवढं करायचं. तुम्हाला खरं सांगतो, आपला माणूस, मराठी माणूस, महाराष्ट्रातला माणूस, देशातला माणूस एवढा आळशी झालेला आहे ना. कशात आळशी? सगळ्यात आळशी. तिथून पाण्याचा तांब्यावर घरातला माणूस, मराठी माणूस घ्यायला बघत नाही. उठून काय घ्यायचा आहे पाण्याचा, तरी पण बायकोकडे बघतो, जरा तेवढा तांब्यावरून देती का, तुला झालंय काय? मी एक का सांगतोय, तुम्ही मंडळी नाही, तुम्ही सगळी मंडळी चांगली आहे. मला आता उद्या रात्रभर राहायचं इकडं. तुम्ही सगळी चांगली मंडळी आहे. का सांगतोय हे मंडळी? आपण संतांच्या भूमीतले आहोत. आपल्या या परिसरामध्ये सद्गुरू आले. या सद्गुरूंनी आपल्यासाठी एवढे मोठे ग्रंथ लिहून ठेवले. ही 30-35 लोक आपल्यासाठी आले. आपण काय करायला पाहिजे? इथून कीर्तन संपलं की आता लगेच पंक्ती आहेत ना. कुठे आहेत पंक्ती? इथंच पंक्ती आहेत ना. कुठे गेले पंगतवाले? इकडे पंगत आहेत ना. या पंक्ती आपल्या, तुमच्याबरोबर मी पण पंक्तीला आज बसणार आहे. या पंक्ती बसायच्या आधी प्रत्येकानं त्या स्टॉलला भेट द्यायची. त्या स्टॉलवरचं प्रत्येकानं एक तरी पुस्तक घ्यायचं. तुम्ही म्हणाल हा का तुमचा हट्ट का? त्याचं कारण मला असं वाटतं तुमचं भलं व्हावं, तुमचा संसार सुखाचा व्हावा, तुमच्या मुलाबाळांचं कल्याण व्हावं, तुमची मुलं बाळ इंजिनियर, डॉक्टर, वकील, न्यायाधीश, IAS, IPS व्हावीत. याच्यासाठी तुम्ही जरी तुमच्याकडे असले तरी अजून एक नवीन पुस्तक घ्या. कारण आम्ही या 2 तासात किती देऊन देतो, ते किती वाजवणार, की माझी लहान लहान भावंड किती नाचणार. हे नाचून तुम्हाला काहीतरी समजावं, याच्यासाठी आमचा सगळा प्रपंच आहे. मला असं वाटतं की तुम्हाला कळालं ना तर खऱ्या अर्थानं संत श्रेष्ठ नामदेव महाराज या अभंगातल्या शेवटच्या चरणात जे सांगतात ना ते कळलं. नामा मने गा
तिचे काय सांगू सुख, आपणा पारिके नाही तेथे. साधू म्हणजे सद्गुरु थोर जाना, सद्गुरु थोर जाना, आणि सद्गुरु थोर जाना कलियुगी. ही हलोकी तोची सर्वाभूती सम, शरीराचा भ्रम नेणे कदा. सद्गुरु थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. नामा म्हणे गाय दूध एक सार, साधू निरंतर वर्ते तैसा. साधू म्हणजे सद्गुरु थोर जाना, सद्गुरु थोर जाना, सद्गुरु थोर जाना कलियुगी. ज्ञानेश्वर